तर पहिले क्वेश्चन काय मिळेल मला, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू 8,07,000. हे झालं माझं पहिले क्वेश्चन. आता त्यांनी मला काय सांगितलं होतं, रमेश पर्सेंटेज ऑफ देअर एक्सपेन्सेस आला. आता 75% रमेश खर्च करतो, म्हणजे सेव्हिंग किती असेल रमेशची, 25%. 25% ऑफ इन्कम. इन्कम किती आहे, ए, दॅट्स इक्वल्स टू 25/100 इंटू. सेम असेल सुरेशसाठी. आता सुरेशचे एक्सपेन्सेस किती आहेत, 80% आहेत, म्हणजे त्याची सेव्हिंग असेल 20%. आता मग सुरेशची सेव्हिंग किती येईल मग, 20% ऑफ बी, दॅट इज 20/100 इंटू बी. आणि सेम प्रीतीसाठी येईल 10% ऑफ. का, कारण एक्सपेन्सेस 90% आहेत, 10/100 इंटू. मग आता त्यांनी तुम्हाला रेशो दिला होता, रेशो ऑफ सेव्हिंग्स किती आहे, 16/17/12. इथं काय करायचं आता, कॉमन मल्टिपल. लेट m is common multiple of given ratio. सो आता याच्या हिशोबानं मग रमेशची सेव्हिंग किती होईल, 16m. पण आपण आता कॅल्क्युलेट केली होती, किती आली होती ती, 25/100. 25/100 इज इक्वल्स टू 16m. म्हणजे हा किती होतोय, 25 25 100, म्हणजे ए मिळतोय मला 64m. ही झाली रमेशची सेव्हिंग. त्याच्यानंतर सुरेशची सेव्हिंग किती आहे, 17m. का, तर कॉमन मल्टिपल एम घेतलाय, रेशो मध्ये त्याचा नंबर सेकंड आहे आणि तो रिप्रेझेंट करतो 17, तर मग 17m झाला. पण आता आपण कॅल्क्युलेट केली होती त्यावेळेस किती आली होती, 20/100 बी, म्हणजे हा काय होईल, 20/100 बी इज इक्वल्स टू 17m. म्हणजे हा होईल 100, बी होईल 85m. लास्ट प्रीती. प्रीती सेव्हिंग रेशो मध्ये पाहिला नंबर, तर रेशो मध्ये किती आहे त्याचा नंबर, 12. एम. पण पर्सेंटेज मध्ये पाहिलं तर किती होतं, 10/100 इंटू सी इज इक्वल्स टू 12m. जर पाहिलं तर हा काय होऊन जाईल, सी इज इक्वल्स टू 120. तुम्ही काय करतो, मला ए बी आणि सी या तिन्ही वेगवेगळ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू एकाच व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करून मिळाल्या, जो की होता एम. तर या तिघांचे सम काय करतो, इक्वेशन नंबर 1 मध्ये यूज करतो. तर म्हणजे काय मिळेल मला, 64m. आता इक्वेशन नंबर 1 काय होतं, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू 8,07,000. ए ची व्हॅल्यू माझ्याकडे 16m प्लस बी ची व्हॅल्यू माझ्याकडे 17m प्लस ए ची व्हॅल्यू माझ्याकडे 64m, बी ची व्हॅल्यू किती माझ्याकडे 85m प्लस सी ची व्हॅल्यू किती माझ्याकडे 120m. हा किती 8,07,000. जर पाहिलं तर 5 आणि 4 9, 6 8 14 14 2 16 7 8 269m इज इक्वल झाला 8,07,000. जर पाहिलं तर एम ची व्हॅल्यू किती, म्हणजे 8,07,000 अपॉन 269. आता असं मोठं जर डिव्हिजन आलं तर काय करणार, सिंपल, ज्याचे फॅक्टर आपल्याला सिंपल पाडता येतील त्याचे फॅक्टर पाडायचे. आता वरची जी संख्या आहे त्याला मी काय करतो, 3 न भाग देतो. जर 3 न भाग दिला तर काय मिळेल, 3 इंटू 3 2 6, 269 इज इक्वल्स टू 3 इंटू
1000 इज इक्वल टू 3000. म्हणजे एम ची व्हॅल्यू किती झाली 3000. आता आपल्याला त्यांनी काय विचारलं होतं सेव्हिंग फाइंड आता अॅन्युअल शब्द कशामुळे त्यांनी यूज केला ते माझ्या लक्षात आलं नाही. तर अॅन्युअल सेव्हिंग ऑफ इच ऑफ देम डायरेक्ट सेव्हिंग विचारलं असं ते चाललं असतं. ठीक आहे. तर रमेशची सेव्हिंग किती आहे सो रमेश सेव्हिंग और सेव्हिंग ऑफ रमेश किती आहे इज इक्वल्स टू 64 m सॉरी 16 m. आता एम ची व्हॅल्यू आली आहे ना आपल्याकडे तर 16 मल्टिप्लाइड बाय एम दॅट इज 3000 48,000. सुरेशची किती येईल सुरेशची बघा 17/3,000 हे होईल 51,000. आणि ॲट लास्ट प्रीतीची किती होईल प्रीतीची होईल 12 into 3000.